जी त्रिगुणात्मक प्रकृती आहे तिच्या 3 गुणामध्ये विषमता निर्माण होते. सत्व रजतम वैषम्य निर्माण झाल्याशिवाय प्रकृती विश्वाला निर्माण करू शकत नाही. प्रकृती वैषम्य हे मूळ कारण. आणि अशा गुणवैषम्य प्रकृती वैषम्यातून जी सृष्टी निर्माण होते तिला सर्ग असं म्हणतात. सरळ सर्गाचा अर्थ लक्षात घ्यायचा झाला तर या 3ऱ्या स्कंधामध्ये एकूण 33 अध्याय आहेत. तर याची क्रमवारी सांगतो. याच्यातले पहिले 19 अध्याय हे वेगळे आहेत. त्यानंतरचे 14 अध्याय वेगळे. 2च भागामध्ये विभागणी केली, कारण हे जे सर्जन आहे, ही जी सृष्टी निर्मिती आहे, ही 2च पद्धतीची मानली गेली. एक कर्म प्रधान सृष्टी आहे आणि दुसरी तत्व प्रधान सृष्टी आहे. 19 अध्यायामध्ये कर्मप्रधान सृष्टीचं वर्णन 3ऱ्या स्कंधामध्ये आलं आणि नंतरच्या 14 अध्यायामध्ये तत्वप्रधान सृष्टीचं वर्णन, विवेक प्रधान सृष्टीचं वर्णन आलं. या 2 सृष्टींना जसं कर्मप्रधान आणि विवेक किंवा तत्वप्रधान शब्द आहेत, तसे आणखीन 2 शब्द याच्याकरता वापरले गेले. कर्मप्रधान सृष्टीला बद्ध सृष्टी म्हणतात आणि विवेक प्रधान तत्वप्रधान सृष्टीला मुक्त सृष्टी असं म्हणतात. सर्गाचा विचार करताना 2 पद्धतीने आहे. म्हणून पहिल्या 19 अध्यायामध्ये जी कर्मप्रधान सृष्टी आहे ती बद्ध सृष्टी आहे आणि बद्ध सृष्टी आहे म्हणून त्या 19 अध्यायामध्ये दिती आणि कश्यप यांचं चरित्र आलंय. आणि नंतरची जी 14 अध्यायात सांगितलेली मुक्त सृष्टी आहे, त्या मुक्त सृष्टीच्या वर्णनामध्ये देवहूती आणि कर्दम यांचं चरित्र कथा विशेषत्वाने आली. कर्दमाचं चरित्र त्याच्याकरता आहे, देवहूती कशी सेवा करते त्याच्याकरता. ही मुक्त सृष्टी आहे, ती ज्ञानप्रधान विवेकप्रधान सृष्टी आहे. आणि दिती आणि कश्यपांचं चरित्र आहे, ती बद्ध सृष्टी आहे, ती कर्मप्रधान सृष्टी आहे. त्याच्यातून मग ते हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष वगैरे वगैरे हे सगळे जे निर्माण झाले ते त्या कर्मप्रधान बद्ध सृष्टीतून. विचार पुढं सांगतो त्याचा. माझा मुद्दा आत्ता अजून थोडासा पुढे मला सर्गाच्या संबंधानं सांगायचं आहे, तेवढा सांगतो आणि पुढे जातो. ईश्वराच्या संकल्पानं त्रिगुणांमध्ये विषमता निर्माण होऊन पंचमहाभूत, इंद्रिय, तन्मात्रा, अहंकार, महत्तत्व, जलबुद्धी म्हणतो आपण, या विराटाची उत्पत्ती होते. आणि विराट पुरुषाची उत्पत्ती म्हणजे सर्ग आहे. कसं तयार होतं, पंचमहाभूत कशी तयार होतात, मन कसं तयार होतं, अंतःकरण कसं तयार होतं. परवा आपण बोललो त्रिगुणांमध्ये विषमता निर्माण होतं, पंचमहाभूतापासून इंद्रिय बनतात. त्या 3 गुणांमध्ये विषमता निर्माण झाल्यामुळे महाभूतांचा आणि सत्वगुणांचा संपर्क आला की त्याच्यापासून ज्ञानेंद्रिय निर्माण होतात. पंचमहाभूत आणि रजोगुण यांचा संबंध आला की कर्मेंद्रिय निर्माण होतात. पंचमहाभूत आणि तमोगुण यांचा संपर्क आला की त्याच्यापासून पंचतन्मात्रा पंचविषय निर्माण होतात. त्यानंतर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरण 5ही महाभूताच्या मिलित सत्वांशापासून बनतं. हा सगळा सर्ग आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार याला आपण अंतःकरण असं म्हणतो. मन म्हणजे अंतःकरणच आहे, बुद्धी म्हणजे अंतःकरणच आहे, चित्त म्हणजे अंतःकरणच आहे आणि अहंकार म्हणजेही अंतःकरणच आहे. मग यांना ही 4 नावं का प्राप्त झाली? अंतःकरण जी भिन्न भिन्न कार्य करतं त्या कार्यावरून अंतःकरणाला ही 4 नावं प्राप्त झाली. अंतःकरण जेव्हा संकल्प विकल्प करतं तेव्हा त्याला मन म्हणतात. अंतःकरण जेव्हा निश्चय करतं तेव्हा त्याला बुद्धी म्हणतात. अंतःकरण जेव्हा चिंतन करतं तेव्हा त्याला चित्त म्हणतात. आणि अंतःकरण जेव्हा स्वची जाणीव करून देतं तेव्हा त्याला अहंकार असं म्हणतात. एकच अंतःकरण आहे, 4 नावांनी ओळखलं जातं. एकच व्यक्ती वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते, कार्य वेगवेगळी असले की नावं वेगवेगळी असतात. सरळ आहे ना. एक माणूस ऑफिसमध्ये गेला की साहेब असतो,
घरी आल्यानंतर मुलांना शिकवताना तो शिक्षक असतो. बायकोवर ओरडतो तेव्हा पती होतो. ओरडूनही बायकोचं काम करतो तेव्हा सेवक होतो. होतं की नाही? असं होतं. एकच माणूस आहे, 4 वेगवेगळी कामं करेल तर 4 वेगवेगळी नावं त्याला प्राप्त होतील. तसं अंतःकरण एकच आहे, वेगवेगळी नावं आहेत. एक महात्मा होता, निष्कांचन अवस्था, काही नव्हतं जवळ, कपडे नाही काही नाही, एक थाळी होती त्याच्यात जेवायचा बिचारा. आला पंढरपूरला, कुणाची ओळख नाही काही नाही, भगवंताकरता जगणारा महात्मा आला पंढरपूरला. कुठेतरी वळचणी खाली रात्री झोपला. रात्रीतून, आता ते पंढरपूर आहे, रात्रीतून त्याची ती थाळी गेली चोरीला. गावच चोराचं आहे, धरीला पंढरीचा गावच चोराचं आहे, काय करता त्याला. गेलं चोरीला. चोरीला गेल्यानंतर काय महात्माच होता, त्याला काय थाळी गेली, पण त्याला वाईट वाटलं. काय आता कुठं काय हे मिळवत बसा, मिळवलं होतं ते मरणापर्यंत, देहपातापर्यंत जपलं असतं, चाललं असतं, तर पुन्हा नवीन ताटाचा विचार करा, हे करा, काय. त्याला वाटलं बरं झालं नाही. त्याने काय केलं, तो गेला पोलीस स्टेशन. पोलीस त्याचं कोण ऐकणार. मग त्यांनी काय केलं, पोलिसामध्ये तक्रार करताना शहाणपणाने तक्रार केली. तो गेला आरडाओरडा कर, अहो माझं सर्वस्व लुटल्या गेलं, माझ्याजवळ आता काही राहिलं नाही, मी दरिद्री झालो, काहीच नाही, सगळं गेलं, सगळं गेलं. पोलिसांनी बघितलं, संन्याशी आहे म्हणजे बरंच काही असलं पाहिजे याच्याजवळ, संन्याशी आहे ना तो, त्यामुळे बरंच असलं पाहिजे. सगळंच गेलं असं म्हणल्यावर काहीतरी मिळवता येईल आणि मिळवलेल्यातलं काहीतरी मिळवता येईल असं त्यांना वाटलं. मग त्यांनी विचारलं, काय गेलं तुमचं, सर्वस्व गेलं, सर्वस्व गेलं म्हणता, काय काय गेलं. तो म्हणाला, काय सांगू तुम्हाला, माझं ताट गेलं, माझा तांब्या गेला, माझी छत्री गेली, माझी उशी गेली, एवढं सगळं गेलं. बघा काहीतरी करा, तुमच्या पाया पडतो, फार महत्वाचं आहे. पोलिसांनी विचारलं, काही त्याच्यावर खूण वगैरे काही. तो म्हणला, अशी एक ताटलीची खूण सांगू शकतो तुम्हाला, बाकीवर काही खुणा नाहीत, सांगा. त्यांनी खूण सांगितलं. आता पोलिसांना माहिती असतं चोरीला गेलं म्हणजे कुठं असतं. ते गेले, शोध घेतला, ताटली मिळाली, त्याला आणून दिली आणि सांगितलं, बाबाजी अजून 3 गोष्टी आम्ही शोधून काढू, ताटली मिळाली घ्या. तो म्हणला, नाही मिळालं सगळं, निघालो. सगळं मिळालं, सगळं मिळालं. तो म्हणला, 4 गोष्टी गेल्या ना, 4ही मिळाल्या. कशा मिळाल्या. तो म्हणाला, मी जेवतो तेव्हा ही ताटली होते, मी जेव्हा पाणी पितो याच्यातनं तेव्हा हा माझा तांब्या होतो, जेव्हा पाऊस पडताना मी बाहेर पडतो तेव्हा ताटली डोक्यावर घेतो म्हणून ही छत्री होते, आणि रात्री झोपताना हीच ताटली पालथी घालून डोकं ठेवून झोपतो, ही उशी होते. याला म्हणतात अंतःकरण. एवढंच आहे. मन बुद्धी चित्त अहंकार एकच आहे, फक्त त्याची कामं वेगवेगळी आहेत म्हणून त्याला तशी नावं आली. पण हे झालं कसं, पंचमहाभूतापासून. पंचमहाभूताचं अपंचीकरण कसं. आधी सगळ्या त्या गुणवैषम्यातून अपंचीकृत पंचमहाभूत निर्माण होतात. अपंचीकृत पंचमहाभूताचं पंचीकरण होतं. पंचीकरणाचा संबंध, पंचीकरण झाल्यानंतर महाभूतांचा संबंध त्रिगुणांशी येतो, आणि त्रिगुणांशी संबंध आल्यानंतर जी सृष्टी निर्माण होते तिला सर्ग म्हणतात. सर्ग शब्दाचा अर्थ असा आहे. हा सर्ग 2 प्रकारचा आता आपण बोललो, त्याला आणखीन एक नाव आहे. एक दैव सर्ग, एक आसुर स्वर्ग आहे. दैव सर्ग आणि असुर सर्गामध्ये, असुर सर्ग कशाला म्हणायचं की ज्या सृष्टीमध्ये फक्त इंद्रिय तृप्ती हीच महत्वाची असते, तो असुर सर्ग आहे. आणि ज्या सृष्टीमध्ये भगवत प्राप्ती करता आवश्यक गुणांच्या प्राप्तीचे प्रयत्न होतात त्याला दैव सर्ग असं म्हणतात. म्हणून त्याला बद्ध आणि मुक्त सृष्टी असं म्हणतात. पहिल्या 19 अध्यायामध्ये असुर सर्गाचं वर्णन, नंतरच्या 14 अध्यायामध्ये दैव सर्गाचं वर्णन आलं. कर्मप्रधान सृष्टी आहे, त्यामुळे या सर्गामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वर्णन आलं ते यज्ञप्रधान असणाऱ्या वराहाचं वर्णन आलं. वराह अवतार भगवंतांनी धारण केला. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, दिती आणि अदिती, दिती आणि कश्यप. कश्यप हे फार मोठे ऋषी आहेत.
दिती अदिती 2 पत्न्या आहेत. झालं असं, एके दिवशी संध्याकाळच्या वेळेला कश्यप बाकीच्या आपल्या कामातून निवृत्त झाल्यानंतर भगवंताचं चिंतन करत बसले. त्यावेळेला दितीच्या अंतःकरणामध्ये कामभावनेचा उद्रेक झाला आणि आपल्या कामाची परिपूर्ती आपल्या पतीनं केली पाहिजे म्हणून ती दिती कश्यपाकडे प्रार्थना करायला गेली की माझा काम आपण शांत करा. कश्यपाने तिला परोपरीनं समजून सांगितलंय हे करणं योग्य नाही, त्याकरता वेळ नाही. ही वेळ कुणाची असते हे लक्षात घेतलं पाहिजे. दिवसाच्या वेळा वाटून दिलेल्या असतात. ही वेळ नाही आहे. कामभोगा करता ही संध्याकाळ ही वेळ योग्य नाही आहे. याच्याने त्रास होईल. ती ऐकायला तयार नाही. कश्यप ऐकायला तयार नाहीत. कश्यप तिला परोपरीनं समजवतात. कश्यप धर्ममार्गावर चालणारे ऋषी आहेत. कश्यप या शब्दाचा अर्थ आपल्याला वेगळा बघावा लागत नाही. कश्यप शब्दाला उलट केलं की कश्यप शब्दाचा अर्थ आहे पश्यक, जो सगळं पाहतो त्याला कश्यप असं म्हणतात. पश्यक इति कश्यप असाच अर्थ आहे. आणि ही विनोदाने माया शब्दाची व्युत्पत्ती सांगताना जशी विनोदाने या मा सा माया अशी उलटी करून सांगितली जाते तसा विनोदाचा हा अर्थ नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. ज्यांना दृष्टी आहे, ज्यांना ज्ञान दृष्टी आहे, ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू जो विरेश आहे स्तुती नो हे बहु असा भाग्याचा जो, हे ज्ञानोबा आहे. ज्या दृष्टिवानांबद्दल बोलतात असे दृष्टिवान कश्यप आहे. त्यांना दृष्टी आहे, दिव्य दृष्टी आहे. त्यांना सगळं कळतं. कश्यप समजावून सांगतात. दितीला कळत नाही. कामातुराणाम भयम न लज्जा. कामातुर झालेल्यांना कशाचं भयही नसतं आणि कुठली लाजही नसते. क्षुधातुराणाम रुचिर नवेला. भूक लागलेल्या माणसाला चवही नसते आणि वेळही कळत नसते. जेवायचं असतं एवढंच आहे. कामातुराणाम भयम न लज्जा. कामातुर झालेला मनुष्य कामाच्या परिणामाचा विचार करत नाही. त्याचं भय त्याच्या अंतःकरणात नसतं. त्याला फक्त काम काम आणि काम. कामाने मनुष्य अंध बनतो. समोरचं दिसत नाही. दिती कामांध झाली. कश्यप समजावून सांगतात. तिला कळत नाही, पटत नाही. आपला नवरा ऐकत नाही हे कळल्यानंतर तिने फारच खालची पायरी गाठली. तिने कश्यपांच्या वस्त्राला हात घातला. कश्यपांचा नाईलाज झाला. कश्यपांनी तिला सांगितलं दिती हे तुझं वर्तन बरोबर नाही, हा स्वभाव बरोबर नाही. ही सायंकाळ आहे, असुर काल आहे हा. या वेळेला आपण संग करू आणि त्याच्यातून जर संतती निर्माण झाली तर ती संतती असुरी असेल. समजावून सांगितलं, कळलं नाही. सगळं झाल्यानंतर कश्यपाने तिच्या अंतःकरणातला काम शांतही केला. पण तिला सांगितलं की ह्याच्यातून आता फक्त असुर तुझ्या पोटी जन्माला येतील. दितीला नंतर खूप वाईट वाटलं. कश्यपाने तरीही तिला समजावलं. चिडचिड केली नाही. सांगत होतो तुझी अक्कल काय घाण पडली होती का, असले शब्द कश्यपाने वापरले नाही. कश्यपाने दितीला समजावून सांगितलं हे बघ, जे झालं ते झालं. प्रत्येकाचा एक काळ असतो, एक वेळ असते. त्या वेळेला आपल्याला विवेकानं काही सुचणं, काही कळणं हा आपल्या अभ्यासाचा, हा आपल्या सत्वशील मनोवृत्तीचा, आपल्या संस्काराचा, आपल्या संगतीचा भाग असतो. वेळ होती, तुला कळलं नाही, तुझा विवेक जागा झाला नाही. झालं. होऊन गेलेल्या घटनेचा नंतर पश्चाताप होतो. तो पश्चाताप जर ती घटना पुन्हा न करण्यामध्ये परिवर्तित होत असेल तर त्या पश्चातापाला अर्थही राहतो. पण जेव्हा घटना होऊन जाते आणि नंतर वाईट वाटायला लागतं
मी तुला दिती समजावून सांगतो. हे बघ, या जगतामध्ये जे घडतं ती भगवंताची इच्छा म्हणून घडतं. त्या वेळेला तुला तसं वाटावं, त्या वेळेला तू अट्टहास करावास, मी समजावून सांगून तुला विवेक सांगूनही तुला तो विवेक कळू नये, त्या वेळेला तुझ्या बुद्धीमध्ये सच्शीलतेचा अभाव उत्पन्न व्हावा, तुझी वृत्ती तमोगुणी व्हावी. मी समजावून सांगत असूनही, मी पती असूनही माझ्या शब्दाचं तुझ्यावर वजन पडू नये, तुझ्या बुद्धीमध्ये माझ्या शब्दांमुळे परिवर्तन होऊ नये, ही कदाचित भगवंताचीच इच्छा असावी. ठीक आहे, जे झालं ते भगवत इच्छेने झालं, आणि भगवत इच्छेने जे होतं ते जगताच्या कल्याणाकरताच होतं, असा विश्वास आपण ठेवला पाहिजे. याच्यातून काहीतरी भगवत संकल्प असेल, काही असेल. त्यानंतर कश्यप नंतर स्नान वगैरे करून आपल्या पुढच्या विधी करता बाजूला झाले. दितीला पश्चाताप झाला, पण त्याचा उपयोग होत नाही. कर्म घडून गेल्यानंतरचा पश्चाताप हा कर्माच्या परिणामाला थांबवू शकत नाही. पश्चाताप दग्ध झालेलं अंतःकरण कर्माचा परिणाम आपल्या चुकीमुळे हे होतं आहे या विवेकानं सहन करू शकेल, पण परिणाम थांबवणं हा पश्चातापाचा अधिकार नसतो. त्यानंतर हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष हे जन्माला आले. दितीच्या पोटी जी संतती झाली ती असुर झाली. हिरण्याक्षाने आपल्या सामर्थ्यानं सगळ्या पृथ्वीवर ताबा मिळवला आणि शेवटी ही पृथ्वी घेऊन तो समुद्राच्या तळाशी लपला. गेल्यानंतर आता त्या पृथ्वीचं रक्षण कोण करणार, याकरता म्हणून जय विजयाच्या घटनेतून भगवंताला पुन्हा अवतार घ्यावा लागला. आणि पाताळात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्याकरता म्हणून भगवंतानी वराह अवतार धारण केला. तो भगवंताचा वराह अवतार आपल्याला इथे दिसतो. वराह अवतार का धारण करावा लागला, त्याचं मुख्य कारण हे आहे की वराहाला वर बघता येत नसतं. वराह कधीही सूर्याकडे बघू शकत नाही. तुम्ही कुठेही वराह पहा, त्याची मान तुम्हाला खालीच दिसेल. तो मातीमध्ये तोंड घालून आपलं अन्न शोधत राहतो. पाताळातला पदार्थ ती पृथ्वी आपल्याला शोधायचा असेल तर खाली मान घालून तो शोधावा लागेल. या विचारानं भगवंतानी वराह अवतार धारण केला. अनेक कारण आहेत त्याची, त्याच्यातलं हे एक कारण. त्यानंतरचे 14 अध्याय हे विवेक प्रधान अशा सृष्टीच्या वर्णनाकरता प्रकट झाले. त्यामध्ये देवहूती हिचा विशेष प्रश्न आणि तिच्या अंतःकरणातल्या समस्यांचं समाधान जे ज्ञानाने होतं ते होतं. हा सर्गाचा विचार भागवतानी तृतीय स्कंधामध्ये आपल्याला सांगितला. याचं कारण तुम्ही कुठलाही स्कंध काढा, त्या स्कंधामध्ये व्यक्त झालेलं पुराणाचं लक्षण काढा. ते लक्षण अंततोगत्वा आपल्याला भगवंताकडे प्रवृत्त करणारा विचारच देण्याकरता प्रकट झालेला आहे. सर्ग विचार कशा करता प्रकट झाला, ही सृष्टी भगवत इच्छेने चालते हे सांगण्याकरताच तृतीय स्कंध प्रकट झाला. आम्ही आमच्या इच्छेने या जगतामध्ये काही होत नाही, ते होतं ते सगळं भगवत इच्छेने होतं. भगवान बोलतात ना, गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत. प्रभू आहे मी या जगताचा, मग या जगतामध्ये जे जे काही होईल ते माझ्यामुळं होईल. नामदेव यांनी म्हटलं, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तुझ्या सत्तेनं वेद बोलतो, तुझ्या सत्तेनं. म्या बोलविल्या वेदू बोले. आकाश सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगी नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वीया भूते वहावी, हे आज्ञा माझी.
म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू आले जगाते चाळिता. 9वा अध्याय पहा. तुकोबारांनी तर स्पष्ट सांगितलं, हे शरीर चालतं कोणाच्या सत्तेने? हे शरीर आपल्या सत्तेने चालत नाही. आपल्याला वाटतं शरीरावर माझी सत्ता आहे, पण आपल्या सत्तेने शरीर चालत नाही. तुकोबाराय म्हणतात, झाडाचं पान त्याच्या सत्तेने हलतं, हे शरीर चालतं त्याच्या सत्तेने. चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते? कोण बोलविते हरिवेण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. बस. माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणून. वृक्षाचेही पान हले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुका म्हणे विठो भरला सबाह्य, उणे काय आहे चराचरी. तुकोबाराय बोलून दाखवतात. कुणाच्या सत्तेने? कुणाच्या? फक्त परमात्म्याच्या सत्तेने हे सगळं चालतं. हे सांगण्याकरता तृतीय स्कंध प्रकट झाला. या तृतीय स्कंधामध्ये या 2 घटना विशेषत्वाने आपल्याला डोळ्यासमोर धराव्या लागतात. दिती आणि कश्यप याच्यामध्ये आपल्याला जो विचार ग्रहण करायचा आहे, दिती आणि कश्यपाच्या या घटनेतून आपल्याला काय ग्रहण करायचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. की माणसाचं जीवन, मी सुरुवातीलाही बोललो होतो, पुन्हा आज बोलतो, अगदी पहिल्या दिवशी आपण हे बोललो होतो की माणसाच्या जीवनामध्ये संयम फार आवश्यक आहे. दितीने जर संयम पाळला असता तर जगतामध्ये अशा असुरांचा जन्म झाला नसता. पण माणूस संयम पाळत नाही. सुतावरून स्वर्ग गाठायची त्याला गडबड आहे. संयमाचं खूप महत्व मानवी जीवनामध्ये आहे. आपल्याला कळतही, थोडंसं थांबलं ना की सगळं सुरळीत होतं, पण थांबायची कुणाला सवड नाही आहे. झालं की निघा, झालं की निघा. आम्हाला वाटतं झालं की लगेच आम्ही कर्म केलं, आम्हाला फल मिळालं पाहिजे, असं झालं फल मिळालं पाहिजे. अहो, मी तर इतकं पाहिलंय की काही काही जणांना तर ज्ञानेश्वरीचं एक पारायण केलं की वाटतं ज्ञानोबारायनंतर महाराष्ट्राला मीच आहे. आता एकच पारायण, बस झालं पारायण, पारायण झालं. आता मी ज्ञानोबारायनंतर लगेच मी ज्ञानोबारायांच्या मांडीला मांडी लावून बसायची तयारी आहे आमची. बरं, एकच पारायण, आणि तेही पारायण काही सरळ वाचून केलेलं नाही. कोण आलं, कोण बसलं, कोण गेलं, कोण चिकू ठेवून गेलं, कोण द्राक्ष ठेवून गेलं, कोण ओटी भरून गेलं. नुसतीच ओटी भरली का पीसही ठेवलाय. तुका म्हणे येथे न चले तातडी. संयम ठेवावा लागतो, थांबावं लागतं. थोडं थांबा, क्षणभर थांबा. म्हणून आपल्याकडे जुने लोक सांगतात, पहा अजूनही सांगतात, राग आला ना मनात 100 आकडे मोजा म्हणतात की नाही. एकदम चिडू नका, मनात 100 आकडे मोजा. हे 100 आकडे मोजणं म्हणजे काय? तो संयम आहे. आम्हाला गडबड आहे प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक गोष्टीची गडबड आहे आम्हाला. बरं, गडबड करून काही फार मोठं फल पदरात पडतं असं कधीच होत नाही. जे पडायचं तेच पडतं. तुका म्हणे येथे न चले तातडी, प्राप्त काळ घडी आल्या वेण. तुका म्हणे यासी न चले तातडी, अनुभवे गोडी येईल कळू. दोन्ही प्रमाण. जिथं तातडी करायला पाहिजे तिथं करावी, जिथं करायची गरज नाही तिथं करू नये. शास्त्रांनी चिंतन करताना असं सांगितलंय. आता हे थोडासा विचार थोडा वाढेल, पण एक थोडंसं सांगतो मी. आवश्यकता आहे त्याची, कारण दिती आणि कश्यपाच्या या प्रसंगातून आमच्या जीवनामध्ये आम्ही काय बदल केले पाहिजेत आणि आमच्या जीवनाकडे या घटनेतून आम्ही कोणत्या दृष्टीने बघितलं पाहिजे याच्याकरता थोडंसं विवरण हे मला महत्त्वाचं वाटतं. थोडासा संयम आवश्यक आहे जीवनामध्ये. संध्याकाळ उलटून रात्र झाली की ती त्याच्याकरताच आहे, कामनिवृत्ती करताच रात्रीचा विचार आहे. पण संध्याकाळ कामाकरता नाही आहे. वासना तृप्ती करता संध्याकाळ सांगितली नाही, प्रातःकाळ सांगितला नाही, दिवस सांगितला नाही. संयम आवश्यक आहे.
कुठे संयम पाळावा? आम्हाला काय झालंय आता, थोडंसं स्पष्ट बोलतो, मला क्षमा करा. आपण प्रतिक्रिया द्यायची फार घाई आहे. माणूस थांबत नाही, लगेच प्रतिक्रिया बाहेर पडते. न बोलता शांत चित्तानं पाहता येणं हा हळूहळू दैवी गुण व्हायला लागलाय. तुम्हाला पटो नाही तर न पटो, आम्ही पटकन प्रतिक्रिया देतो, पटकन आम्हाला बोलावं वाटतं, पटकन त्याच्यावर व्यक्त व्हावं वाटतं. असं झालं, ते सगळे तसेच आहेत. थांब जरा, 2 मिनिटं थांब, ते सगळे तसे नसतात. माणसाकडून घडणारी क्रिया ही प्रत्येक वेळेला अविवेकानं, वेडेपणानं, अविचारानंच केलेली असते असं नाही. थोडंसं शांत राहता आलं पाहिजे, थोडासा संयम. तुम्ही बघा, प्रतिक्रिया न देता जर आपण राहायला लागलो ना, आपल्या जीवनातली अर्धी अधिक भांडणं तिथंच कमी होतात. त्या बाईची गोष्ट सांगतात ना, एक सून आणि एक सासू रोज भांडायची, गल्ली कंटाळली, रोज भांडण. शेजारी एक म्हातारी राहत होती. तिने एके दिवशी सुनेला बोलवून घेतलं. सून आली, बरं चाललंय? कशाचं बरं? ती म्हातारी घरात आहे, काय बरं चाललंय? ती मरत नाही लवकर, मला सुख नाही. आता सून बोलताना असंच बोलेल ना. ती म्हणाली, अगं आता कशाला तिच्या मरणाची तू चिंता करते? माझ्याकडे एक औषध आहे, त्याच्याने भांडण कमी होईल. असं द्या, मला देते. पण एक नियम पाळावा लागेल. काय? भांडण सुरू झालं, ती तुला बोलेल, शिव्या देईल, रागवेल. एक काम करायचं, मी दिलेलं औषध पटकन तोंडात घ्यायचं, गिळायचं नाही, तोंडात ठेवून द्यायचं, एवढंच करायचं. ती म्हणाली बरं. घेऊन गेली. आता हिने काय बाटलीमध्ये पाणी भरून दिलं होतं, घेऊन गेली. गेल्याबरोबर सासू तडकली. झालं का गावात बेल घालून? गावभर भटक भवानी फिरत राहते, लाज नाही, अक्कल नाही, आई बापाने हेच शिकवलं का? तिचा पट्टा सुरू झाला. हिने पटकन औषधात घेतलं, तोंडात, गप्प बसली. ती खूप बोलली. हिच्याकडून प्रत्युत्तरच येत नाही. म्हणल्यानंतर ती म्हणाली, मी काय मूर्ख आहे काय एकटीच बोलायला? जाऊ दे, मी बोलत नाही. थांबलं ना भांडण. असं औषध कुणाला हवं असेल तर माझ्याकडे आहे. संयम पाळला की अनेक गोष्टी सिद्धीला जातात. ज्ञानोबारायांचा संयम बघा, आपण तुकोबारायांचा संयम बघा. चोखोबारायांना मंदिरात पाऊल ठेवू दिलं नाही हो. काय संयम असेल, दारात बसायचा विचार करा ना तुम्ही. मंदिरात जाऊ दिलं नाही. जात आडवी आली, काय जे काही कारण असतील ती लाख असू देत. चोखोबारा आरडाओरडा, आक्रस्ताळेपणा करत नाही गेले आत. मी कसा आत जात नाही, मला जाऊ कसं देत नाही, मी बघतो, अमुक करीन, मंत्र्याला फोन कर, हे उद्योग नाही केले चोखोबारायांनी. संयम आहे, बसून राहील. ठीक आहे, नाही ना मला आत प्रवेश, मी इथं बसतो. चोखोबारायांनी सांगितलं, अरे मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण तो माझ्यापर्यंत येऊ शकतो ना, मी त्याला तिथून माझ्यापर्यंत यायला भाग पाडीन, अशी भक्ती करीन. हा संयम आहे. गोरोबा काकांचा संयम बघा, सगळ्या संतांचं जीवनचरित्र बघा. म्हणून काही शांत सावकाशीनं काही गोष्टी कराव्या लागतात. अजरामरवत प्राज्ञो विद्याम अर्थम च साधयेत, गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत. शास्त्रांनी चिंतन केलंय, जो आपण आपल्याला जणू काही मरणच येणार नाही असं समजून माणसानी विद्या आणि संपत्ती मिळवली पाहिजे. विद्या मिळवताना शांत गडबड करायची नाही, संयम ठेवायचा. एक प्रमेय कळल्यानंतर दुसऱ्या प्रमेयाकडे प्रवृत्त व्हायचं. हे अर्ध ते अर्ध, ते अर्ध ते अर्ध. विद्यार्थी आज अभ्यास करतो, एकाचा धड नाही. आणि अभ्यास सुरू कधी होतो? परीक्षा उद्या आहे म्हणल्यानंतर आज रात्री. हा अभ्यास नाही. शांत चित्तानं अभ्यास करावा लागतो, शांत चित्तानं. संयमामध्ये शांत राहणं हे फलश्रुतीचं एक कारण असतं. बरं, मी सांगतो आपल्याला, संयम बाळगणं, वाट बघणं हे फलश्रुतीचं एक कारण आहे. त्याच्याने लवकर फलश्रुती होते. मी सांगतो आपल्याला, अजरामरवत प्राज्ञो,
आपल्याला मरणच येणार नाही असं समजून त्यांनी काय केलं पाहिजे? विद्याम अर्थम च साधयेत. विद्या आणि संपत्ती मिळवताना सावकाश मिळवली पाहिजे. आणि गृहीत युवकेशेषु मृत्यूना धर्ममाचरेत. आणि मृत्यूनं जणू काही आपले केस धरलेत आणि कोणत्याही क्षणी मृत्यू आपल्याला उचलून नेणार आहे असं समजून गडबडीनं धर्म कार्य केलं पाहिजे. दान धर्म करायचा आहे, गडबडीत करा. अभ्यास करायचा आहे, सावकाश करा, संयम पाळा. सगळ्याच गोष्टी गडबडीनं होत नाहीत आणि सगळ्याच गोष्टी शांत राहून होत नाहीत. शांत राहायला सांगितलंय, संयम पाळायला सांगितलंय, आणि घराला लागली आग. बघू, विजवू, विहीर खणायला घेऊ, आता राहील, होईल. तिथं गडबडच केली पाहिजे, तिथं गडबडच केली पाहिजे. आमच्या म्हणून जाऊ द्या, विस्तार खूप होईल त्याचा, परंतु संयम बाळगणं हा दिती आणि कश्यपामध्ये आपल्याला एक मुख्य उपदेश. दुसरा उपदेश नियम पालनाचा. थोडासा नियम, कुठल्या वेळेला काय करावं, कसं वागावं, याची आचारसंहिता आपल्या जीवनाकरता आपल्या बुद्धीत तयार असली पाहिजे. आचारसंहिता हा शब्द भ्रष्ट झाला असेल, पण आपण त्याला चांगल्या अर्थाने घ्या. आपली आचारसंहिता आपल्याजवळ असली पाहिजे. आपण कसं वागलं पाहिजे, कुठं बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे, कोणत्या वेळेला आम्ही काय वागलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. नाही तर तुकोबारायांचा अभंग आहे ना, मांडवाच्या दारापुढे आणीला म्हातारा, म्हणे नवरी आणा रांड जाळा नवऱ्याचे तोंड, समय नकळे काय उचित वेळ ये वेळे, तुका म्हणे खरा येथोनिया दूर करा. तुकोबाराय बोलता. कुठं बोलावं, काही काही लोकांना ते तोंड उघडलं की बस सगळं गटारगंगाच बाहेर पडते. नीट आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे बघा, शुभ बोलणाऱ्या, असं आहे ना. म्हणजे काय म्हणतो तो, मांडवाला आग लागली. तोंडच असं, कुठं बोलायचं, काय बोलायचं कळत नाही. मनम मूर्ख बलम मूर्खस्य मौनित्वम चौराणाम अनृतम बलम. एक सुभाषित आहे. दुर्बलस्य बलम राजा बालानाम रोदनम बलम, बलम मूर्खस्य मौनित्वम चौराणाम अनृतम बलम. काही वेळेला शांत बसलं पाहिजे. एक माणूस गेला लग्नाला, असंच तोंड फाटकं. त्याला लोकांनी सांगितलं, अरे तू लग्नात आलास, आता बोलू तरी नको इथं, एकदम शांत बस. तू बोललास की घाण बोलतोस, वाईट बोलतोस, अजिबात बोलू नको, शांत बसून राहा. तो म्हणाला, लग्नाच्या मंडपाला आग लागली तरी बोलू नको का? अरे बोलू नको म्हणून सांगितलं तुला, तू हे काय बोलतोस? बोलू नको म्हणून सांगितलं ना. अजिबात तू काहीच बोलू नको, आग लागो काही लागो, तू बोलू नको, गप्प बस. तो म्हणला, मला काय करायचंय, पिंडा एवढा भात काढतो, मड्यासारखं पडून राहतो लग्न मंडपात. म्हणजे चांगलं बोलायचंच नाही का? आमची आचारसंहिता आमच्याकडे अजून तयार नाहीच आहे का? बोललो की आम्ही अंगावरच जाणार आहोत का? बोललो की क्रोधानेच बोलणार आहोत का? बोललो की दोषच दाखवणार आहोत का? बोललो की छिद्रान्वेषीच भूमिका आमची असणार आहे का? आम्हाला संयमाने बोलायचंच नाहीये का? आम्हाला समजावून घेऊन बोलायचंच नाहीये का? आम्हाला मंद सामान्य स्वरामध्ये व्यक्तच व्हायचं नाहीये का? आम्हाला उंचच बोलायचंय, भांडूनच बोलायचंय. थोडी जरी दुसऱ्याची चूक झाली तरी अंगावर धावून जाणारे लाखो लोक आहेत. ठीक आहे, चूकच झाली ना, जग नाही ना बुडलं त्याच्याने, होईल. कोण चुकत नाही या जगामध्ये. नेणो ब्रह्ममार्ग चुकले, तुमची काय कथा? कशा करता? पण संयम आणि नियमनिष्ठा या दोन गोष्टी दिती आणि त्या कश्यपांच्या चरित्रातून आपल्याला स्वीकारता आल्या पाहिजे. थोडासा नियम, काही नित्य नियमाविण अन्न खाईतो श्वान, वाया मनुष्य पण भार. अहो ज्ञानोबराय बोलतात, थोडा नियम पाळा, नित्य नेम नामी लक्ष्मी वल्लभतया जवळी, हा परिणाम आहे नियमाचा. थोडी नियमशीलता, नियमनिष्ठता, काही वाचिक मानसिक नियम आपल्याला पाळता आले पाहिजेत. मग इथे हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू येत नाहीत.
ब्रह्मदेवानी रचलेल्या अनेक सृष्टीचं वर्णन नंतर आलं. त्यामध्ये कर्दमाची तपश्चर्या सांगितली. देवहूती बरोबर विवाह झाला. कपिल महामुनींचा त्यांच्या पोटी अवतार झाला. पुढे देवहूतीने अनेक प्रश्न त्यांना विचारले. त्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिली. देवहूतीला जीवनमुक्त केलं. हे कपिल महामुनी सांख्य तत्वज्ञानाचे प्रणेते. तेही कपिल हेही कपिल, ते दोन वेगळे आहेत का एक आहेत यात वादात मला पडायचं नाही. ते कपिल महामुनी आहेत. त्यांनी आपल्या मातेला उपदेश केला. तो उपदेश ऐकण्यासारखा उपदेश आहे. म्हणजे त्याच्यावर स्वतंत्र 7 दिवस सांगावं लागेल इतका सुंदर उपदेश आपल्या आईला त्यांनी केला आहे. ती सगळी दैवी सृष्टी आहे. देवहूती आपल्या पतीची इतकी सेवा करते. आपल्या पतीच्या मनाविरुद्ध वागण्यातून हिरण्याक्षाचा जन्म होतो, तर आपल्या पतीच्या सेवेतून कपिल महामुनींचा जन्म होतो. कसं वागायचं, सेवा करा याचा अर्थ पतीला काही हेच नाही ते हा विचार करू नका. एकदम लौकिकात आणि सवंग पातळीवर कृपा करून येऊ नका. मला ते सांगायचं नाही आहे. पतीची सेवा करा म्हणजे पती कसाही असला तरी, दारू पिऊन आला तरी त्याचे पाय दाबा, हे असलं मला काहीच बोलायचं नाही. एवढ्या खालच्या पातळीवर मला यायचंच नाही. पतीची सेवा करणं, ज्ञानोबरांनी चिंतन केलंय 16व्या अध्यायामध्ये, पतीच्या मता अनुसरोनी पतिव्रता ते अनायासे आत्महिता पावेची गा. देवहूती कर्दमांची जी सेवा करते ती अशी पातिव्रत्य सेवा आहे. ती अशी साधी सेवा नाही की आले की तांब्या दिला पाय धुवायला, बसले की पाणी प्यायला तांब्या भांड भरून दिलं, असलं नाही आहे. पतीच्या मता अनुसरोनी. पातिव्रत्य हे केवळ पतीच्या मनासारखं वागणं एवढ्यावरच नाही आहे. हे गीत गोविंदकार जे जयदेव कवी आहेत ना, त्यांची पत्नी होती पद्मावती. तिचं पातिव्रत्य खरं पातिव्रत्य सांगितलं जातं. जयदेवांचं चरित्र वाचा आपण. गीतगोविंद लिहिणारे कवी जयदेव, ते एका राजाच्या पदरी होते. एके दिवशी तो राजा कवी जयदेवांना घेऊन शिकारीला गेला. थोडक्यात सांगतो पातिव्रत्य काय ते. शिकारीला गेला. काही दिवस तिकडे गेल्यानंतर इकडं जयदेवांची पत्नी ही राणी बरोबर गप्पा मारायला म्हणून राणीने तिला बोलवून घेतलं. त्या दोघांच्या गप्पा चालू असताना पातिव्रत्याचा विषय निघाला. तुला काय वाटतं कोण पतिव्रता? राणीनं विचारल्यावर पद्मावतीनं जयदेवांच्या पत्नीनं सांगितलं की पतिनिधनाची बातमी कानावर पडल्याबरोबर जिचा प्राण जातो ती पतिव्रता. पती गेला हे कळल्याबरोबर जी प्राण सोडून देते ती पतिव्रता. राणीला पटलं नाही. दुसऱ्या दिवशी राणीने तिची परीक्षा घेण्याकरता तिला पुन्हा बोलवलं. सेवकाला सांगितलं की आमचं बोलणं चालू असताना तू सांगायला ये की शिकार करता करता जयदेव कवी गेले, सांगायला ये. यांच्या गप्पा चालू झाल्या. सेवक आला आणि त्यांनी सांगितलं, म्हणे राणीसाहेब आत्ता बातमी आली की शिकार करता करता कवी जयदेव गेले. गेले हे ऐकल्याबरोबर पद्मावतीनं तिथंच प्राण सोडला, मेली. राणीला वाईट वाटलं. आता आपण खोटी बातमी तिच्या कानावर घातली तरी ती गेली. आता आल्यावर राजाला कळलं तर राजा आपल्याला फाशी देईल. विषयाची परीक्षा घ्यायला नको होती. कशा करता आपण हे केलं, काय करावं असा विचार तिचा चालू होता. आता हे घडलंय तर घडलंय, आता काहीतरी केलं पाहिजे ना. ती तर मरून पडली, काहीतरी केलं पाहिजे. तेवढ्यात बातमी आली की राजेसाहेब जयदेवांबरोबर परत येत आहेत. तिला काही करायच्या आत तर जयदेव आणि राजेसाहेब तिथं आले. तिला बघितलं, विचारलं काय झालं. राणीनं आता प्रांजळपणाने कबूल केलं, म्हणे असं असं झालंय, माझ्याकडून गुन्हा झालाय, तुम्हाला मला काय शिक्षा द्यायची ती द्या, पण जयदेवांचा अपराध झाला. काय झालं, असं असं झालं. पातिव्रत्याची चर्चा चालू असताना तिने सांगितलं की पतिनिधनाची बातमी ऐकल्याबरोबर जी प्राण सोडते ती पतिव्रतान. परीक्षा घेण्याकरता मी खोटी बातमी सांगितली जयदेव गेले म्हणून, आणि तिने खरंच प्राण सोडून दिला. आता काय करायचं.
राजालाही आश्चर्य वाटलं, वाईट वाटलं, शिव्या द्यायला लागला. कशा करता हा मूर्खपणा करायचा, कुणाबरोबर करायचा, कोण आहेत ते बघायचं तरी. पण घटना होऊन गेली, काय करणार. राजांनी जयदेवांची क्षमा मागितली. माझ्या पत्नीकडून गुन्हा झाला, तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती आम्हाला दोघांना द्या. तुमची पत्नी गेली. जयदेवाने विचारलं कशी गेली. म्हणे अशी बातमी सांगितली, मी खोटं सांगितलं तिला की कवी जयदेव गेले आणि पतिनिधनाची बातमी ऐकल्याबरोबर प्राण सोडते, ती पतिव्रता अशी तिनेच व्याख्या केल्यामुळे तिने प्राण सोडून दिला. कवी जयदेव त्या परिस्थितीत हसले, चरित्र आहे. आणि त्यांनी सांगितलं, मला वाटलं होतं की माझी पत्नी खरी पतिव्रता असेल, पण ती नाही आहे. राजाला आश्चर्य, अरे तुमच्या मृत्यूची खोटी बातमी ऐकल्यावर तिने प्राण सोडला आणि ती पतिव्रता नाही. नाही म्हणे. मग कवी जयदेवांनी सांगितलं, पतिनिधनाची बातमी ऐकल्यानंतर जी प्राण सोडते, पण प्राण गेल्यानंतर ही बातमी खोटी असून पती जिवंत आहे असं ऐकल्यावर जर ती उठून बसेल तर तिला मी पतिव्रता म्हणेन. आणि जयदेवांनी तिच्या कानात जाऊन, प्राण गेलेल्या त्या प्रेताच्या कानात, त्या स्त्रीच्या कानात जाऊन सांगितलं, मी तुझा पती जयदेव अजून जिवंत आहे आणि पद्मावती उठून बसली, असं चरित्र आहे. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता, ते अनायासे आत्महिता पावेची का. देवहूती कर्दमाची सेवा करते, ती पातिव्रत्याने करते. ज्या ज्या ऋषी गृहस्थाश्रमात आहेत त्यांच्या स्त्रियांचं चरित्र एकदा स्वतंत्रतेनं पहा. आपण साधं चरित्र नाही आहे. सीता मातोश्रीला पातिव्रत्याचे धडे अनसूयेने दिलेत. आपण रामायण पहा. अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये ज्या वेळेला रामचंद्र प्रभू थांबले, त्या वेळेला त्या रात्रीमध्ये गप्पा मारताना अनसूयेने सीता मातोश्रींना पातिव्रत्य म्हणजे काय हे शिकवलंय. प्रत्यक्ष भगवंताच्या बायकोला पातिव्रत्याचे धडे देणाऱ्या या ऋषी पत्नी आहेत. देवहूती आपल्या पतीची कर्दमाची सेवा करते, त्याच्यातून कपिल महामुनींचा अवतार होतो. प्रत्यक्ष भगवत अवतार समजला जातो तो. आणि संयम न बाळगता, नियमनिष्ठा न पाळता, फक्त काम भोगाकडे जिची प्रवृत्ती होते, तिच्या पोटी हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू येतात. पण कश्यप असल्यामुळे हिरण्याक्ष जरी आला, हिरण्यकश्यपू जरी आला, तरी त्या दोघांच्याही उद्धाराकरता भगवंताला स्वतंत्र अवतार घ्यावा लागतो. हा तिसरा स्कंध आपल्याला शिकवतो. याच्यामध्ये कर्मप्रधान सृष्टी आणि तत्वप्रधान सृष्टी याचा विशेषत्वानं विचार आला. आपलं कर्म आणि आपलं स्वरूप या दोन्हीवरही भगवंताची सत्ता चालते. ममैवांशो जीवलोके, हा गीतेचा श्लोक डोळ्यासमोर धरा आपण. आपल्या कर्मावर भगवंताची सत्ता चालते. याचा अर्थ आपण आपल्या मनानं काहीच करू शकत नाही का, असा विचार करायचं कारण नाही आहे. ब्रह्मसूत्रामध्ये त्याच्याकरता एक स्वतंत्र अधिकरण आचार्यांनी रचलंय. आता मला सांगायचं नाही तो विचार. पण कर्म करत असताना कर्मामध्ये स्वतंत्र आत्म्याचा निर्देश जरी होत नसला, तरी कर्म करण्याकरता ज्या गोष्टी लागतात त्यांच्यावर सत्ता चालते, ती परब्रह्माची चालत असते. कर्मामध्ये आत्मा नसतो, आत्मा कर्म करत नाही. ज्ञानोबारायांनी म्हटलंय, सर्व कर्म सिद्धी लागी इये मुद्दले हो जगी, तेथ न सुवावा अभंगी आत्मराज. कर्म करताना त्याच्यामध्ये आत्म्याचा समावेश करू नका. आणि कर्म करण्याकरता ज्या गोष्टी लागतात त्याच्याकरताही गीता वाचा. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक्विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. याच्यामध्ये आत्मा नाहीये, पण या सगळ्यावर सत्ता चालते, ती आत्म्याची चालते. कारण या जगतामध्ये जे जे निर्माण होतं ते परमात्म सत्तेनं, परमात्म स्वरूप म्हणून सिद्ध झालेलं आहे. अणुरणीयान महतो महियान, ही श्रुती बघा आपण. व्यापकातल्या व्यापक पदार्थापासून ते सूक्ष्माती सूक्ष्म पदार्थापर्यंत परमात्मा सर्वत्र भरून राहिलेला आहे.
त्यामुळे सत्ता त्याचीच आहे. आपल्याला वाटतं आपल्या सत्तेने आपण करतो, नाही, त्याच्या सत्तेने चालतं. जगतामध्ये सत्तेविना पदार्थ नाही आहे. म्हणून मी म्हटलं सूक्ष्मातिसूक्ष्म पदार्थापासून ते मोठ्यातल्या मोठ्या पदार्थापर्यंत सर्वत्र एक सत्ता आहे. प्रत्येक पदार्थाची एक सत्ता आहे, प्रत्येक व्यक्तीची एक सत्ता आहे, प्रत्येक वस्तूची एक सत्ता आहे. मी आपल्याला साधं उदाहरण सांगतो या संदर्भामध्ये. आणि कुणाचीही कुठलीही सत्ता ही परमात्म्या व्यतिरिक्त अन्य कुणापासून येऊच शकत नाही. सत्ता म्हटलं की परमात्मा, सत म्हटलं की परमात्मा. सत्ता शब्द कसा सिद्ध होतो बघा ना तुम्ही. अस भुवी धातूला शत्रू प्रत्यय लागून सत्ता शब्द सिद्ध होतो. संत शब्द त्याच अर्थाने सिद्ध होतो. कुठली सत्ता, मी उदाहरण सांगतो ना आपल्याला, साधं उदाहरण आहे. आपण पंढरपूरला वारीला जेव्हा जातो तेव्हा एसटीने जाण्याकरता जेव्हा आपण बस स्टँडवरती येतो तेव्हा पंढरपूरच्या सगळ्याच गाड्या एकदम गच्च भरलेल्या असतात. आपला अनुभव आहे. आपल्याला वाटतं आपल्याला पंढरपूरला जायचंय, एखाद्या गाडीत जागा मिळेल. सगळ्या गाड्या गच्च भरलेल्या, पंढरपूर यात्रा स्पेशल, सगळ्या गाड्या भरलेल्या असतात. तर माणसाला वाटतं नाही जाऊ, बघू, पुढे व्हा पुढे व्हा. लोक सांगतात अहो जागा नाही, कशा आत याल तुम्ही. एक मानसशास्त्र मोठं गमतीचं आहे. आपण अनुभव आहे की जोपर्यंत मनुष्य एसटीच्या बाहेर असतो तोपर्यंत त्याला असं वाटतं की माझ्या एकट्याला सहज जागा मिळेल. आणि तो एकदा आत गेला की त्याला वाटतं आता कोणी येऊ नये. किती गमतीचं मानसशास्त्र आहे. जोपर्यंत तो बाहेर आहे ना तोपर्यंत त्याला वाटतं एकाने काय फरक पडणार आहे माझ्या विना, माझ्या एकाने काय फरक पडणार आहे, एक जण कसाही बसेल. आणि तो एकदा एकटा आत गेला की आता त्याला वाटतं आता कोणाला जागा नाही, आता कोणी नाही आलं पाहिजे. आपण त्याच्यातही घुसतो गर्दीत. जागा पाहिजे. लोक म्हणतात अहो जागा नाही गाडीमध्ये. नाही नाही पुढं असेल कुठंतरी, मला पुढं जाऊ दे. अहो पुढे असती तर आम्ही बसलो नसतो का, आम्ही उभे होत ना रस्त्यात. तुम्ही काय पुढे जाता. नाही नाही पुढे जाऊ द्या, पुढे जाऊ द्या. लांब मागून बघतो तर तिथं एका सीटवर एकच डोकं दिसतं, बाजूला रिकामा असतं. तो तिथं जागा, अहो नाहीये जागा. नाही नाही ते बघा तिथं एक जागा रिकामी, मी जा. लोक त्याला सोडतात, जातो, बघतो तिथं दोन माणसांच्या सीटवर एकच माणूस खिडकीला बसलेला असतो. बाजूची जागा रिकामीच असते पण त्याच्यावर रुमाल ठेवलेला असतो. जागा रिकामी आहे पण त्याच्यावर ठेवला रुमाल. आता रुमाल ठेवला याचा अर्थ काय, तिथं कुणीतरी बसलेलं आहे. मला बाकीचं बोलायचं नाही, मला एवढंच म्हणायचं आहे, एक रुमाल काय 5 रुपयाला मिळतो कुठेही बस स्टँडवर. घाम पुसलेला, नाक पुसलेलं, काय त्या रुमाला महत्व असतं, किंमत असते. घाण झालेला, मळलेला, उन्हाळ्याच्या दिवसात ते एवढ्या गर्दीमध्ये घाम पुसलेलं, सगळं काळा कभिन्न झालेला, मेणचट झालेला रुमाल फेकून दिला तर पाय द्यायला नको वाटतं त्याच्यावर. इतका घाणेरडा रुमाल, 5 रुपये सुद्धा जास्त झाले. एक फडकं 5 रुपयाचा रुमाल, पण मोठ्या मोठ्या हभपला बसू देत नाही. सत्ता आहे का नाही सांगा, सत्ता आहे का नाही. पदार्थ किती वाईट असू दे, किती कसाही असू दे, त्याच्या ठिकाणी त्याची म्हणून जी एक सत्ता असते ना, ती सत्ता म्हणजेच ब्रह्मसत्ता असते. पदार्थ लहान आहे, क्षुल्लक आहे, टाकाऊ आहे, त्याज्य आहे, पण तरी त्याची एक सत्ता आहे. निखारा एवढासाच असतो, हात लावू देत नाही, सत्ता आहे. कोणत्या रूपानं व्यक्त होईल हा मुद्दा नाही आहे. आणि म्हणून परमात्म्यापासून हे सर्ग, ही सृष्टी बनली हे आपल्याला कळावं. या जगतातल्या प्रत्येक पदार्थावर, प्रत्येक चलनवलनावर, प्रत्येक क्रियेवर भगवत सत्ता चालते हे कळण्याकरता म्हणून तृतीय स्कंध सांगितला गेला. या तृतीय स्कंधामध्ये या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जे आपल्याला सगळा विस्तार करायचा आता वेळ नाही आहे तेवढा, म्हणून सांगतो फक्त की दिती आणि कश्यपातून आपल्याला संयम आणि नियमनिष्ठा शिकायची.
आणि देवहूती कर्दमाची सेवा करते. त्याच्यातून कपिल महामुनींचा अवतार होतो आणि त्या अवतारातून तत्वबोधानं देवहूतीला परमात्म स्वरूपता प्राप्त होते. याच्याकरता म्हणून तिथं आपल्याला पतिसेवा, पातिव्रत्य, नियमनिष्ठा, परमात्म संबंधानं अत्यंत अनुकूल भाव असा ठेवून आपल्याला आपलं जीवन जगायचं हा विचार त्याच्यातून सिद्ध होतो. इथं आपला 3रा स्कंध संपतो, 4थ्या स्कंधाला प्रारंभ होतो. 4था स्कंध हा विसर्गाचा स्कंध आहे. सर्गानंतर येणारा विसर्ग. सर्गानंही परमात्म्याचंच निरूपण करायचं आहे. काही वस्तू डोळ्याला दिसतात, स्पष्टपणाने कळतात, इंद्रियांनी त्यांची अनुभूती येते. हात लावला तर मऊ आहे, कडक आहे, थंड आहे, उष्ण आहे हे कळतं. गोष्टी कानाला ऐकू येतात, डोळ्याला दिसतात. काही वस्तू अशा असतात, त्या वस्तू तुटतात, फुटतात, कारणामध्ये लीन होतात. पण असं जरी झालं तरी त्या वस्तू ज्याच्यापासून बनल्या त्या वस्तूचं अधिकरण असणारा परमात्मा हा मात्र जसाच्या तसा राहतो. हे सर्गसृष्टीत बघायचं असतं. विसर्गातही परमात्म्याचंच निरूपण करायचं आहे. विसर्गामध्ये सुद्धा 2 प्रकारचे सर्ग मानावे लागतात. एक तत्व प्रधान आणि दुसरं नामरूप प्रधान सर्ग आहे. या दोन्हीचाही विचार या 4थ्या स्कंधामध्ये आपल्याला एकूण 31 अध्याय सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये 4 प्रकारानं त्याचं वर्गीकरण होतं. पहिले 7 अध्याय वेगळे, नंतरचे 5 अध्याय वेगळेत, नंतरचे 11 अध्याय वेगळेत आणि त्याच्यानंतर 8 अध्याय वेगळेत. मी फक्त आकृतीबंध सांगून पुढे जाणार आहे, कारण ह्याच्यामध्ये सांगितलेल्या या 4 विभागामध्ये केलेला जे वर्गीकरण आहे आणि ते वर्गीकरण का त्या रूपानं झालं याचा विचार केला तर त्या सगळ्या कथा आपल्याला ज्ञात आहेत. याच्याकरता म्हणून सांगतो. वर्गीकरण अध्यायांचं कसं आहे, 31 अध्यायापैकी 7 पहिले अध्याय, नंतर 5 अध्याय, 7 आणि 5 12, नंतरचे 11 अध्याय, किती 12 आणि 11 23 नंतरचे 8 असं वर्गीकरण आहे. हे वर्गीकरण असं का केलं? 4च प्रकारामध्ये हे वर्गीकरण का केलं? त्याचं कारण असं आहे की पहिल्या 7 अध्यायामध्ये सात्विक, राजस, तामस, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक यांचं वर्णन आलं. हा सगळा धर्मविस्तार आहे. हा सगळा धर्मविस्तार आहे. हा धर्मविस्तार कुणाकरता केला? आत्ताच मी बोलून आलो, अत्री आणि अनसूयेचं उदाहरण त्याच्याकरता आहे. धर्मविस्तार आहे. नंतरच्या 5 अध्यायामध्ये अर्थविस्तार आहे. अर्थविस्ताराकरता ध्रुव चरित्र सांगितलं गेलं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष असं या 4चं वर्गीकरण आहे. याच्या धर्मविस्ताराकरता म्हणून अत्री ऋषी आणि अनसूयेचं वर्णन आलं. जिच्या अंतःकरणामध्ये असूया नाही ती अनसूया. काय झालंय, आपल्याकडे नाव ठेवताना अनुसया असं नाव ठेवतात. अनुसया हा शब्द नाही, अनसूया हा शब्द आहे. जिच्या अंतःकरणामध्ये असूया नाही, असूया ती अनसूया. अनुसया असं नाव नाही आहे, अनसूया. आणि अत्री, ज्यांच्यामध्ये त्री नाही, ज्यांच्यावर त्रिगुणाचा प्रभाव नाही ते अत्री. आणि जिच्या अंतःकरणात असूया नाही ती अनसूया. या दोघांचं लग्न लागलंय. म्हणून जिथं त्रिगुणाचा स्पर्श नाहीये, स्पर्श नाहीये याचा अर्थ वेगळा आहे बरं का. त्रिगुणामध्ये आपण 17वा अध्याय गीतेचा बघा म्हणजे आपल्याला पटकन कळेल ते. त्रिगुणाचा 14वा अध्याय, 17वा नाही, 14वा अध्याय बघा म्हणजे गीतेचा कळेल. त्रिगुणाचा स्पर्श नाही म्हणजे काय? त्रिगुण असतातच. जे जे आमच्या डोळ्याला दिसतं तिथं तिथं गुणस्पर्श, गुणसंबंध असतोच. गुणसंबंध असल्याशिवाय त्याला दृश्य रूपता येतच नसते. आपण दत्ताची आरती म्हणतो की नाही, त्याच्यामध्ये काय म्हणतो? त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. त्याला त्रिगुणात्मक म्हटलंय. मग त्रिगुण, आपणही त्रिगुणात्मक, दत्त महाप्रभूही त्रिगुणात्मक. मग ते देव कसे ना आम्ही जीव कसे, असा अर्थ नाहीये त्याचा.
त्रिगुणात्मक म्हणण्यामध्ये काय तात्पर्य हे लक्षात घेतलं पाहिजे. जे जे दृश्य रूपात आहे ते ते गुणात्मक आहे, हा नियम आहे. आपण म्हणतो ना, बरं एकच गुण एकाच्या ठिकाणी असतो असं होत नाही, वस्तूच्या ठिकाणी तिन्ही गुण असतात. आम्ही काय म्हणतो, एखादा माणूस फार सात्विक आहे, हो सात्विक आहे म्हणजे काय, त्याच्या ठिकाणी रजोगुण आणि तमोगुण नाही आहे. ज्याच्याकडे सत्वगुण आहे त्याच्याकडे रजो तमोगुणही असणारच आहेत. फक्त सात्विक म्हणण्याचं कारण त्याचा सत्वगुण प्रबल झालेला असतो आणि रजोगुण तमोगुण दुर्बल असतो, म्हणून तो सात्विक आहे. रजोगुण प्रबल झाला की तो राजस होतो, तमोगुण प्रबल झाला की तो तामसी होतो. पण तमोगुणी माणसाकडे सत्वगुण नसतो असं नाहीये, असतो, पण तो दुर्बल असतो. तो दुर्बल असतो. आम्ही भागवत कथा ऐकतो, सत्वगुण आहे. आम्ही कीर्तन ऐकतो, सत्वगुण आहे. आम्ही देवावर प्रेम करतो, सत्वगुण आहे. मी एक गमतीचं उदाहरण सांगतो, दोघी गंमत म्हणून घ्या, मला काही सिद्ध करायचं नाही आहे, पण गंमत म्हणून अंतर्मुख होण्याकरता घ्या. आपण रस्त्याने चाललोय, जाताना रस्त्यावर आपल्याला दोन मूर्त्या पडलेल्या दिसल्या. एक रामाची आहे, एक रावणाची आहे. तुम्ही कोणती मूर्ती उचलाल? रामाची. सात्विक आहोत आपण, प्रश्नच नाही. आता ऐका, आपण रस्त्याने चाललेलो आहोत, रस्त्यात दोन मूर्त्या पडलेल्या आहेत, एक रामाची आहे, एक रावणाची आहे. रामाची मूर्ती दगडाची आहे, रावणाची सोन्याची आहे. कोणती घेता? कुठे सत्वगुण सांगा? असं नसतं, असं नसतं. म्हणून सत्व रज तमाचा विचार कर, म्हणून पहिल्या या 7 अध्यायामध्ये या 6ही तत्वांचा विचार आहे. सात्विक, राजस, तामस, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक, सगळ्याचा विचार आहे. आणि याच्याकरता म्हणून अत्री आणि अनुसूयेचं उदाहरण आलंय, कारण तो धर्मविस्तार आहे. धर्मानंतर येतो तो अर्थ आहे. अर्थविस्ताराकरता अर्थात ध्रुवाचं उदाहरण आहे. त्याची कथा आहे. उत्तानपाद नावाचा राजा, त्याला 2 राण्या, सुरुची आणि सुनीती. मोठी सुंदर कथा आहे, आत्ता सांगायला वेळ नाही. सुरुची हे आवडती आहे, सुनीती नावडती आहे. नीतीला डावलून रुचीच्या मागे लागला की तो उत्तान होतोच, हे लक्षात घ्या. सुरुची आवडती आहे, सुरुचीच्या पोटी उत्तम नावाचा मुलगा आहे, सुनीतीच्या पोटी ध्रुव नावाचा मुलगा आहे. ध्रुव एके दिवशी खेळत 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 जवळ गेला. उत्तम मांडीवर बसलेला आहे, ध्रुवालाही मांडीवर बसण्याची इच्छा आहे. सुरुची रागावते, ती म्हणते त्या मांडीवर बसण्याचा तुझा अधिकार नाही. त्या मांडीवर जर तुला बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल, सुनीतीच्या पोटी जन्माला येऊन चालणार नाही. बोलते. लहान आहे ध्रुव, 5 वर्षाचा, पण अपमान वाटला. लहान मूल अगदी पाळण्यातलं असलं आणि एकदम तुम्ही त्याच्यावर ओरडलात तर ते रडतं. त्याला कळतं, अंशतः का होईना. 5 वर्षाचा ध्रुव आहे, त्याला कळालं, वाईट वाटलं, रडत आईकडे गेला. ती सुनीती आहे. तिने विचारलं काय झालं? त्यांनी सांगितलं असं असं झालं. आईने सांगितलं मला त्याच्या मांडीवर बसायचं असेल तर तिच्या पोटी जन्माला यावं लागेल. सुनीती म्हणाली काय चुकलं तिचं? किती सरळ आहे. नीती कशी असते बघा. सुनीती, नीती शब्दामध्ये नय धातू आहे, नेणे हा त्याचा अर्थ आहे. नय नेणे सरळ धातू आहे. जे आपल्याला कल्याणापर्यंत नेते तिला नीती म्हणतात. जी परमतत्वापर्यंत नेते तिला नीती म्हणतात. नीतिमान मनुष्यच परमकल्याणापर्यंत जाऊ शकतो. नीतिभ्रष्ट मनुष्य स्वकल्याणाचा देखावा करू शकतो, पण स्वकल्याणाचा आनंद मानू नाही शकत. सुनीतीने त्याला सांगितलं अरे बरोबर आहे तुझ्या आईचं, काय चुकलं तिचं? हे बघ मी त्यांची नावडती आहे, अभागी आहे. माझ्या पोटी आल्यामुळे तुला मांडी मिळाली का? मग तिच्या पोटी आलेल्या मुलाला मिळाली की नाही? मग तिचं काय चुकलं? बरोबर आहे.
मग पुष्कळ झाल्यानंतर मग अढळपदाचा विचार बोलून दाखवण्यात आला. कोण देईल, काय देईल, परमात्मा देईल, कुठे भेटेल, तप करावं लागेल वगैरे वगैरे झालं. 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला आईने जो उपदेश केला तो उपदेश प्रत्येक आईने आपल्या ध्रुवाला केला पाहिजे, केला पाहिजे. असो, ध्रुव बाळ बाहेर पडले, निघाले. रस्त्यात नारदांची भेट झाली. नारदांनी त्यांच्या अंतःकरणातला दृढ निश्चय तपासण्याकरता त्यांना भिन्न भिन्न प्रलोभनं दाखवली, भय दाखवलं, त्या मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तू लहान आहेस, तुला काय करायचंय कळत नाही तुला, अरे तिथे हिंस्त्र श्वापद असतात, तुला होणार आहे का, असा देव कुठं भेटत असतो का. पण ध्रुवाचा दृढ निश्चय बघितल्यानंतर नारदांनी त्यांना मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जप कर, भगवान भेटतील. ध्रुव बाळ तपाला गेले. तप करताना त्यांच्या तपाची तीव्रता महिन्यागणिक वाढत गेली. पहिल्यांदा झाडाला लागलेलं कवठ, बोर वगैरे खाऊन त्यांनी काही साधना केली, त्याच्याने देव भेटत नाही म्हटल्यानंतर ते सोडून दिलं. वाळलेली पानं खाऊन तप केलं, त्याच्याने परमात्मा भेटत नाही म्हटल्यानंतर गवताचं पातं खाऊन वगैरे तपश्चर्या केली, त्याच्यानेही परमात्मा भेटत नाही म्हणल्यानंतर उपाशी राहून तपश्चर्या केली, त्याच्यानेही परमात्मा भेटत नाही म्हणल्यानंतर श्वास रोधून ठेवला. आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना सर्वभाव जो प्राप्त झाला त्याच्यातून विश्वाचा श्वास कोंडला गेला, भगवंताला यावं लागलं. भगवंत ध्रुव बाळाच्या तपश्चर्येची तीव्रता बघा आपण. 6 महिन्यानंतर एकदा, 3 महिन्यानंतर एकदा, एकेका महिन्यानंतर एकदा असं करत दिवस कमी केलेत, आहार कमी केला. पहिल्यांदा महिन्यानंतर, मग 3 महिन्यानंतर, मग 6 महिन्यानंतर एकदा. 15 दिवसांनी एखादं कवट खायचं, त्याच्याने होत नाही. महिन्यानंतर वाळलेलं पान खायचं, त्याच्याने होत नाही. 3 महिन्यानंतर गवताचं पातं एकदा खायचं, त्याच्याने होत नाही. 6 महिन्यानंतर एकदा श्वास घ्यायचा. 5 वर्षाचा ध्रुव आहे. भगवंताला प्रकट व्हावं लागलं. भगवान आले, पण येताना सरळ आले नाहीत. भगवान वेगवेगळ्या पर्वतांमधल्या गुहेमध्ये जायचे. तिथं मोठमोठे तपश्चर्या करत बसलेले ऋषी असायचे. भगवंतानी त्यांना जागं करायचं, माझा ध्रुव इथं आहे का हो. मग ते म्हणायचे, नाही हो देवा इथं नाही. निघायचे, दुसऱ्या गुहेमध्ये जायचे. माझा ध्रुव इथं बसला का हो तपाला. ते म्हणायचे, नाही हो देवा इथं आम्हीच 2-3 जण आहोत, नाही कोणी ध्रुव वगैरे इथे कोणी नाही. तिसऱ्या गुहे, माझं ध्रुव बाळ इथे आहे का हो. त्यांनी सांगायचं, नाही देवा. असं करत 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 भगवान ध्रुव बाळापर्यंत आले. ध्रुवाला माहिती नाही. वास्तविक भगवंताला माहिती आहे की ध्रुव कुठे उभे आहेत. भगवंताला माहिती आहे की ध्रुवाचा हेतू काय आहे. त्यांच्यापर्यंत लगेच येणं शक्य असूनही भगवान सगळ्यांना भेटत निघाले. याचं कारण एका भक्तांनी सांगितलंय की भगवान गुहेमध्ये जायचे आणि वर्षानुवर्ष तपश्चर्या करत असलेल्या तिसऱ्या साधकांना सांगायचे, तुम्ही 1000 वर्ष बसलात पण मी तुम्हाला भेटत नाहीये, मी ध्रुवाला भेटायला चाललो. तुमच्यापेक्षा त्याचं तप मोठं आहे. ध्रुवाला भेटले, ध्रुवाला अढळ पद प्राप्त करून दिलं. त्याच्यानंतर ध्रुवानी 36,000 वर्ष राज्य केलं. राज्य झाल्यानंतर ध्रुव तिथून निघाले. तपश्चर्या करून भगवत स्वरूपाला प्राप्त झाल्याचं वर्णन भागवतांनी केलंय. याच्यामध्ये ध्रुवाला ज्या अढळ पदाची अपेक्षा होती, ज्या मांडीची अपेक्षा होती, त्या एका अर्थाने अर्थप्राप्तीचा विचार आहे. म्हणून अर्थविस्तार ध्रुवाच्या चरित्रातून आपल्यासमोर व्यक्त केला गेला. 5 अध्यायामध्ये अर्थाचा विस्तार आहे. 5च अध्याय त्याच्याकरता का वापरले तर अर्थविस्ताराकरता 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रियाचे 5 अर्थ एवढेच लागतात. म्हणून 5च अध्यायामध्ये त्याचा विस्तार आला. त्यानंतरच्या 11 अध्यायामध्ये कामाचा विस्तार आला. आणि कामाचा विस्तार याच्याकरता कामाचं जे चिंतन आहे ते 11 अध्यायामध्ये आलं. कारण विषयाचा उपभोग 11 इंद्रियांनी घ्यावा लागतो.
5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन. मन षष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी करिष्यती. 6वं इंद्रिय आहे. कर्मेंद्रियातलं 5 नंतर 6वं माना किंवा ज्ञानेंद्रियातल्या 5 नंतर 6वं माना. मनुस्मृतीने त्याला 11वंच म्हणलंय मनाला. एकादशम मनोज्ञेयम स्वगुणेन उभयात्मकम यस्मिन जिते जिता वेतौ भवतः पंचकौ गुणौ. एकादशम मनोज्ञेयम, मन हे 11वं इंद्रिय माना. 11 इंद्रियांनी कामाचा विषयाचा उपभोग घेता येतो, म्हणून 11 अध्यायामध्ये त्याचा विस्तार आला. आणि तो विस्तार करत असताना 2 पद्धतीनं त्याचा विस्तार आला. पृथु राजा आणि वेन. वेनाचंही चरित्र आहे आणि पृथूचंही चरित्र आहे. भगवत संबंधातला काम कसा असतो हे कळण्याकरता पृथुराजाचं चरित्र आहे. पृथुराजाच्या अंतःकरणात सगळं आहे, सगळी कथा सांगत नाहीये. पण ज्या वेळेला पृथूला भगवंताने सांगितलं की माग तुला काय मागायचंय, पृथूचं कर्तृत्व मोठं आहे. ऋषींना बंदिवासातून पृथूनी सोडवलंय आणि बंदिवासातून सोडवण्याच्या पूर्वी ऋषींनी पृथूचं कौतुक केलंय. त्यावेळेला पृथू हा ऋषींना विचारतोय, अजून तर माझं कर्तृत्व सिद्ध झालं नाही आणि तुम्ही माझी स्तुती कोणत्या कर्तृत्वाच्या आधारावर करता. त्यावेळेला ऋषींनी त्याला सांगितलं, ऋषी सर्वज्ञ असतात, ते जे कौतुक करतात ते नेहमीच कर्तृत्वाचं असतं असं नाही. कर्तृत्व सिद्ध करणारं आशीर्वादही त्याच रूपाने प्रकट होत असतो. म्हणून मोठ्यांनी केलेली स्तुती ही आपल्या कर्तृत्वाच्या सिद्धीच्या पूर्वी जर केलेली असेल तर ती स्तुती आपल्या कर्तृत्वाच्या सिद्धीची पावतीच असते, खात्री असते. ऋषींनी वर्णन केलं, भगवान संतुष्ट झाले. भगवंताने पृथूला सांगितलं, बोल काय हवं. आणि पृथुराजाने देवाला मागितलं, देवा तुमची स्तुती, तुमच्या लीला, तुमचं गुणवर्णन ऐकण्याकरता 2 कान पुरत नाहीत, मला 10,000 कान द्या की ज्या कानाने मी तुमची स्तुती ऐकेन. ही कामना पृथूनी व्यक्त केली. हा काम आहे. वेनाने भगवंताशी विरोध केला, भगवंताचं पद आपल्याला प्राप्त व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करून त्याच्याकरता कर्मप्रवृत्त राहिला. हा काम घातक काम आहे. याच्याकरता 11 अध्यायामध्ये या दोघांची चरित्र व्यक्त झाली. त्याच्यानंतर 8 अध्यायामध्ये मोक्ष नावाचा पुरुषार्थ सांगण्यात आला. पहिल्या 7 मध्ये धर्मविस्तार, नंतरच्या 5 मध्ये अर्थविस्तार, नंतरच्या 11 मध्ये कामविस्तार आणि त्याच्यानंतरच्या 8 अध्यायामध्ये मोक्ष नावाच्या पुरुषार्थाचा विचार आला. त्या 8 अध्यायामधल्या पहिल्या 4 अध्यायामध्ये सगुणाच्या दर्शनातून प्राप्त होणारा मोक्ष आहे आणि नंतरच्या 4 अध्यायामध्ये निर्गुण निराकाराच्या चिंतनातून प्राप्त होणाऱ्या मोक्षाचं वर्णन आलंय. कैवल्य मोक्ष, निर्गुण मोक्षाचं वर्णन आहे, सगुण साकाराच्या मोक्षाचं वर्णन आहे. कैवल्य मोक्षाकरता प्राचीन बर्हीचं वर्णन आलंय आणि सगुण साकाराच्या मोक्षाकरता पुरंजनाचं उपाख्यान आलं. या दोन्ही कथा मोठ्या आहेत. या दोन्ही कथांमधून आपल्याला तेच कळतं. प्राचीन बर्हीने यज्ञ केले. यज्ञाचा नियम असा आहे की ज्या जागेमध्ये यज्ञ करायचा असतो ती जागा दर्भानी झाकावी लागते. प्राचीन बर्हीने इतके यज्ञ केलेत की पृथ्वीवर दर्भ नाही अशी रिकामी जागा दिसली नाही. इतके यज्ञ प्राचीन बर्हीने केले. त्या यज्ञातून प्राप्त होणारं फल हे नश्वर असतं. यज्ञ मनुष्य करतो, यज्ञाचा परिणाम मरणोत्तर आहे. स्वर्ग मरणोत्तर मिळतो. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. हे त्याला कळलं. ज्ञानाचा विचार आला, ज्ञानाने कैवल्य मोक्षाचा विचार आला. याच्याकरता प्राचीन बर्हीचं चरित्र सांगण्यात आलं. आणि पुरंजन हे उपाख्यान फार ऐकण्यासारखं आहे. ते उपाख्यान आहे पण पुरंजनाचं उपाख्यान आपल्याला सांगण्यात आलं. त्याच्या बरोबरीनं प्राचेतसाचं वर्णन आलं. तेही सगुण साकाराकरताच आहे. प्राचेतसाचाही विचार आला. अशा पद्धतीनं 7, 5, 11 आणि 8
अशा एकूण 31 अध्यायाचा विभाग या चतुर्थ स्कंधामध्ये होतो. आणि हे सगळं आपल्याला सांगण्यात आलं की धर्म अर्थ काम आणि मोक्ष कशा करता, तर परमात्म्या करता. मोक्षाचा विचार तर परमात्म स्वरूपताच आहे, पण धर्म कशा करता, परमात्म प्राप्ती करता. अर्थ कशा करता, परमात्म प्राप्ती करता. काम कशा करता, परमात्म प्राप्ती करता. जसा पृथूचा काम परमात्म प्राप्ती करता होता, जसा ध्रुवाचा अर्थ विचार परमात्म प्राप्ती करता होता, धर्माचा विचारही त्याच अर्थानं अत्री आणि अनसूयेच्या चरित्रात दिसला. आणि मोक्षाचाही विचार या 2-3 चरित्रामधून दिसतो. तसा चतुर्थ स्कंध विसर्गाच्या रूपानं आपल्याला भगवंताच्या चिंतनाकडे प्रवृत्त करणार आहे. त्या चतुर्थ स्कंधाची इथं सांगता होते. पंचम स्कंधाला प्रारंभ करायचा आहे, पण वेळ आपली संपली.